1 2 3 तुझा अभ्यास झाला का सगळं? माझा नाही झाला तुझा. माझं काय सगळं झालं अभ्यास माझा. तुला सांग काय तुझं काय काय चुकलंय. हा. बघ इथं काय लिहिलंय. बघ मास्तर. हा. मास्तर कसं लिहायला लावलंय आपल्याला ठळक आणि शुद्ध अक्षरात. हो. इथं काय दिसतंय माहितीये का. हा. गास्तर म्हणजे काय तिथं काय बिताड घासायच्यात वय मास्तर आशाला मारल. थांब अजून एक सांगतो कुठे तिथं काय लिहायला लावलंय. झोका. हा. इथं काय लिहिलंय तू धोका लिहिलंय धोका. 2 चुका झाले. थांब मला नीट वाचू द्या. अरे ते सूरज चव्हाणचे पिक्चर बघत होतो मला तिथं धोका गोलीगत धोका असं म्हणतो ते म्हणते. अरे ती नको का बघत जाऊ का मास्तर लिहा ना. थांब अजून एक सांगतो. अरे इथं काय लिहिलंय. सरांनी शाळा लिहायला लावलंय. तू लिहिलंय बाळा. सर लय मारायला इंस्टाग्राम वर रील्स लय बघतो म्हणून असं व्हायला लागलंय. अरे काय डोक्याला मागायचं. थांब 2 मिनिटं मला इथलं बघू. काय लिहिलंय शाळेची जागा बाळा लिहिलंय आणि मास्तरची जागा हस्तर लिहिलंय. अरे तुमच्यात हाय का तालमेल. मला काय सांगता येत असलं. अरे ज्याला येत नाही का त्याला सांगायचं असतं का. झाला आता कस काय आता सगळं झालं मला सगळं. अरे दोघात तालमेल नाही काय लागलं सांगाय मला. जाऊन दे. हा हे वाच शिकाय लिहिले वाच मग तुला ह्याला कुठले येते वाचायचा वा. ओंकार उज्ज्वल थांब तू वाचून दाखव ना मग. वाचन दाखवतो की काय कमी समजलं काय मला. सांग कुठलं वाचायचं चल. ही सोपं आहे. ही ना द्यायचं खालचं अवघड आहे खालचं वाच, अवघड खालचं वाच. अवघड वाचायचं. ही होय हा वाच. चुकलं नाही ठोकाच तुला. आमच्या गावात चिपट्या आला. बिबट्या बिबट्या असेल तिथे बिबट्या बघ. ओंकार चिपट्या लिहिलं बिबट्या नाही लिहिलं. नीट वाच. थांब शांत बसा. आमच्या गावात लिपट्या आला. अरे दोघाला तरी वाचा येतंय का. काय ना का बिबट्या मला नाही डोकं हललंय. बिबट्या नाही डोकं हललंय, लिहिलं थांबा. चिपट्या बी नाही लिहिलं लिपट्या लिहिलंय लिपट्या. ह्या मला असं वाटायला लागलंय उद्यापासून शाळेत येऊ का नको. आता उद्या शाळा भरणार आहे. अरे बिबट्यात मी लिहिलेला काय का. म्हणतोय आता दुरुस्त करून लिहिलंय. मी काय म्हणतो ऐका उद्या शाळा भरणार आहे जायचं का पहिला दिवस आहे. अरे मी काय हो ती पण बोलायचंय मला. मी काय म्हणतो उद्या शाळा भरणार आहे. आपण आता सगळी तयारी करून ठेवू म्हणजे कसं आहे उद्या परत शाळेत गेलं हे राहिलं ते राहिलं म्हणायचं ना. मी काय म्हणतोय जायचं उद्या शाळेत. उद्या शाळेत जायला नको पहिला दिवस आहे. कचरा गोळा करायचा आपल्याला. कचरा कोणी गोळा करायचा मग. होईल का बरोबर आहे किती. काय करायचं आता सांग. अरे मी घरचं काम करत नाही शाळेतला कधी कचरा उचला. माझे बी तसंच आहे. मी काय म्हणतोय हा. कुणीच जाऊ नका आणि घरी काय सांगा माहितीये का परवा दिवशी शाळा भरायची म्हणून. यार मला जायचंय की तनवाट बघेल की. तनुसाठी जायचं म्हणजे मार खायला शाळेत जा भाऊ मग तुझं तू. तुझं आम्ही दोघं नाही ना. तुम्ही दोघांना मी काय करू एकटा मार खाऊ का तिथे एकटा. तुझ्याकडे तो मोबाईल आहे का? म्हणाव तो बी नको येऊ मी बी नाही येत. तिला मोबाईलवर मेसेज टाक उद्या मी काय शाळेत येणार नाही म्हणून. होय का तसा मेसेज टाक. बरोबर मी आता जातो मेसेज टाकतो लगेच. का माहितीये का नंतर ती नवीन ऍडमिशन घेतली तिने बिन ती उद्या येईल. बरोबर तुम्ही तयारी करा मी लगेच मेसेज टाकतो. अरे उद्या नाही परदेशी आपल्या शाळेत येते उद्या नाही. तू तिला मेसेज टाक जा. हा. आणि मी काय म्हणतोय हा वाच नेट लिखी इथं काय लिहिलंय मास्तरचं हस्तर लिहिलंय परत काय बिबट्याचं लिपट्या लिहिलंय. ओंकार मी काय म्हणतो अजून तुझं कच्चच आहे शाळेत. तुझ्याकडे येतो तपसा तो आधी काय चुकलं का ते माझं बघ आणि मग सरळ दाखवू आपण. नाही तू काय कर जागेवर सरायला टाक मग सर सांग तुला कुठं चुकले. असं लका लय मारला का येणार आहे मला. का शाळेत सांग जायचं मला का? नक्की सांग. काय कर जायचं का नको. नको जायला 2-3 दिवसांनी जाऊ घरी सांगू शाळा नाही भरली म्हणून. माझ्या घरचे पप्पा बिप्पा शाळेत आले म्हणले मार त्याला का ओंकार. मग तू जा बाबा मी काय जाणार नाही. बरं आता तू तसं म्हणते तर मग मी पण नाही जात काय. नकोच जाऊ दे. उद्या कसं सांगू तन्नूला मी उद्या शाळेत येणार नाही. तिचा तर पहिला दिवस आहे शाळेतला. मी जर तिला सांगितलं उद्या नाही येणार तर ती घरच्यांना काय सांगणार. अवघडच झालेला ओंकारानं उज्ज्वलमुळं मला गोत्या द्यायची कामं झाली. काही इलाज नाही सांगायच लागत. मेसेज करू का फोन करू. फोनच करतो. हॅलो काय करते. म्हणलं उद्या नाही शाळेत येणार तू पण नको येऊ.
नाही कोणच नाही येणार म्हणून नाही येणार. हो चालते. जेवण झालं? हो झालं माझं. ठीक आहे ठेवू का? डोक्याचं टेन्शन गेलं. आज सकाळी एक तर शाळा भरणार आहे आणि मला कालच गोट्याचा फोन आलाय की जाऊ नको मी पण नाही येणार. आता मी काय करू? घरची तर नाही ऐकन माझं. ते तर म्हणणार जा. मी कसं सांगू की मला जायचं नाहीये? बघते आजोबांना विचारून. तनु काय आजोबा? आज शाळा आहे. हा. झाली का तयारी सगळी? तयारी नाही झाली माझी अजून आजोबा. ऐका की मला एक बोलायचं होतं तुमच्यासोबत. बोल ना. ते माझी मैत्रिणीचं रात्रीच फोन आलं होतं. ती म्हणली आज पहिला दिवस आहे कोण येणारच नाही तर तू पण नको येऊ असं ती मला फोर्स करत होती. बर मग आज नाही गेल्यावर चालेल का? ती कसं आहे तुझ्या काकाला विचार हा. काकीला बर. की शाळेत जाऊ का काय. हा. मला काय करायचं त्यांना विचारलं तुमचं तू काय ठरव. बर मग मी ते दोघांना विचारते. हा त्यांना विचारा आणि कुशाल जावा काय अडचण नाही. बर विचारून येते. चालतंय ठीक आहे. आला होय तुम्ही? हो आलो ना. अरे तुला आवरले का? अहो माझी देवपूजा चालली होती मी लक्षच दिलं नाही तिने आवरलं का काय. बरोबर ऐक की मी सोडवायला जातोय आज शाळेत पहिला दिवस ना. हा हा हा. तर मी जातोय माझी सगळी कामं आवरून घेतली. ते आवरून ठेवलं असेल बघू का मी तिला. हा बघ ना. आले. हा हा. तनूचं नाव घेतलं आणि तनूच आले. बोला की काका काय झालं? आवरलं तुझं आवरलंय का? आज शाळेचा पहिला दिवस तुला माहिती ऐका ना? की मी हा. काय म्हणते मला कालच रात्री मैत्रिणीचं फोन आलं होतं. ती म्हणते आज पहिला दिवस आहे तर कोण जाणार नाही तर ती मला म्हणत होती की कोण येणार नाही तू पण नको येऊ तर आज नाही गेल्यावर चालेल का? बघितलं कसं आहे ते. अगं, तनू, तसं नसतं मैत्रिणीचं ऐकतात का? पण आज माझं पण इच्छा नव्हती जायची. अगं शाळेचा आज पहिला दिवस आहे आणि तू आज नाहीच म्हणते म्हणल्यानंतर. अगं तनू पण त्यांचं काय करायचंय आपल्याला पहिला दिवस आहे म्हणल्यावर गेलंच पाहिजे माहिती पडते शाळेतली पहिल्या दिवशी. मला नाही जायचंय काका काकी मला जायचंच नाही तर मी काय करू? अरे असं असतं का? अगं तुझं एवढं तिकडून ऍडमिशन इथं घेतलं आणि तू अशी करायला लागली का ग पहिल्या दिवशी तनू. बरं ठीक आहे. अवघडच आहे का नाही कसं पोरीचं. करायचं मला सांग जरा. बघितलं का नाही गेली का नाही पोरगी रुसून तुमच्यामुळे झालं का नाही बघा बरं. माझ्यामुळे झालं का? मग मी काय? काय वाईट करतोय का? अहो नाही करत पण जरा प्रेमाने समजून सांगायचं तिला. तिला कुठं वाईट बोललोय पण माझं म्हणणं काय आहे की आज शाळेचा पहिला दिवस आणि घरातल्यांचं ऐकायचं सोडून ती मैत्रिणीचं काय ऐकती? अहो तुमचं पण म्हणणं बरोबर आहे तुमची पण काळजी समजते मला पण प्रेमाने जरा बोलायचं हो. येते बघून मी काय करते ते. मला नाही जायचंय शाळेला. काय माहितीये काका पण ना सारखं जा जा जा. तनू काय हो काकी आता कशाला आलाय तुम्ही? एवढी का वैताग ते तू ना तू सगळी फेकायला लागली पण सामान. मी तुम्हाला सांगितलं ना मला नाही जायचं. अगं तनू मी काय म्हणते तुला. मला नाही ऐकायचं काकी तुम्ही जावा प्लीज. अगं तू ऐकून तर घे एवढं नाही वैताग. ऐकायचं मला. अगं तुला नाही जायचं तर ठीक आहे की पण तू रडती बिडती कशासाठी. मला रडू येते तुम्ही जावा प्लीज मला एकटे सोडा प्लीज. काय बाय पुरीचा अवघडच विषय आहे. होय हो. हा बोल. अहो, तुम्ही इथं गाडी पुसत बसलाय ती पोरगी किती वैतागली घरात. मग काय म्हणते आता? काय म्हणते ती सगळं फेकाफेकी करायला लागली रडतीये बघा काय म्हणते ऐकूनच घ्यायला तयार नाही. काय मार्ग काढायचा तू सांग.
तुमच्यामुळे झालं का? तुम्ही काय गरज होती का तिला एवढं अरे मी रागात कुठं काय बोललोय? शाळेतच बोललोय ना फक्त, का दुसरं काय बोललोय का? अहो शाळेच बोलला तुम्ही, पण ठीक आहे की राहते आजच्या दिवस तर राहू द्या, जाईल की उद्या. अगं पण वर्षातला पहिला शाळेचा दिवस आहे आज, आणि पहिल्याच दिवशी नाही जायचं म्हणल्यानंतर बघ बरं मग. अहो जाईल उद्या, मैत्रिणी पण तिच्या घरीच आहेत. मग आता चिडली तर ती खरं, मग कसा मार्ग आणि काढायचा? तिचा राग शांत तर करावंच लागेल आपल्याला. कशाने करायचा आता? मी काय म्हणते, तुम्ही किती दिवस झालं म्हणताय फिरायला जाऊ, आपण तिला फिरायला घेऊन जायचं कुठंतरी. एका दिवसात कधी येणार आहे आपण? अहो इथं जाऊ जवळ कुठंतरी आपण फिरायला, तिचा राग पण शांत होईल तेवढाच. बरं मग बोलता का तुम्ही तिच्याशी? बरं मी बोलतो. अहो मी काय म्हणते, हा. तिच्या मैत्रिणीला पण घेऊन जाऊ ना आपण सोबत. अरे मैत्रिणीला घेते का अख्खं गाव घेते? अहो बरं वाटेल तिला तेवढंच. अरे काय तिला काही वाटेल बरं वाटायला, काय मैत्रीण नेते सगळ्या गावाला नेते का? तुमचा ही रागेष्टपणा शेवटी कडालाच नेता तुम्ही बघा. मग काय करू मी, सांग बरं. जाऊ घेऊन तिच्या मैत्रिणीला. बरं बघू, तिच्याशी बोलतो मी. चला बरं बोलू. आलो तुम्ही 2 मिनिट, जातो पुढे. रडाय काय झालं तुला? काका तुम्ही तर काहीच बोलू नका. अगं तसं नाही, तुला शाळेच्या संदर्भातच म्हटलं ना की बाबा पहिला दिवस शाळेचा आहे, आणि पहिल्या दिवशी तू नाही म्हणती म्हणल्यानंतर सांग बरं. तुम्ही माझं मन दुखवलं. अगं तसं नसतं रे बाळा, पण शाळेचा पहिला दिवस आणि तू काय म्हणती या? तुम्ही जावा काका, मला नाही बोलायचं तुमच्यासोबत. तनु, तू तर रडल्यानंतर मला तरी व्यवस्थित वाटतं का ग? आजपर्यंत तुला मी कधी वेडेवाकडे बोललो नाही, पण मला कसं वाटतं की तू शाळा शिकावं, तू मोठी व्हावं. हा, शाळेचा पहिला दिवस, अख्ख्या वर्षाचा पहिला दिवस, तू म्हणते की मी जात नाही म्हणून, आणि मैत्रिणींचा ऐकत मला नाही काय ऐकायचं, तुम्ही जावा. काय काय म्हणले काका तुम्ही? अगं आपण फिरायला जाणार आहे. खरंच? हा. बर, पण एक शर्ती, माझी मैत्रिणीला पण घेऊन जायचं. आता मैत्रीण कशाला आपल्या फॅमिलीमध्ये? नाही, मी ती असल्यावरच येणार. तुझा काय घाट, म्हणजे तुला तर नेतोय, आपल्याला फॅमिली जायचंय, प्लस तू म्हणते की मैत्रीण घ्यायची म्हणल्यानंतर घ्यायचंय का नाही? तुझ्या मनासारखं कर. तर म्हणले फिरायला जायचं म्हणून, पहिले कुणाला फोन लावू, गोट्याला लावू का जान्हवीला लावू? बघते, गोट्याला लावते. हॅलो, हा ऐक ना, आम्ही फिरायला चाललोय, मी तुला व्हॉट्सअपला लोकेशन सेंड करते, तू ये बर का? नक्की ये. हा, ठेवू का? हा, आता लावते जान्हवीला. उचल. हॅलो, हा ऐक ना, काका म्हणले फिरायला जायचंय म्हणून, तर मी सांगितलंय की जान्हवी पण येणार आहे, ते म्हणले चालेल म्हणून, ये बर का? हा, ये आमच्या घरापाशी. ठीक आहे, ठेवू का? मी म्हणलं होतं ना, मी तू फिरायला, मी मला शब्दाला लई पक्कायला का बस. तुम्ही दोघी मागं बसा. कशाला आणले तिने आपल्याला इथं? अरे विचार की कशाला आणलंय, गव्हाचं बसवून ठेवलंय, विचार. ए बाया, कशाला आणलंय तर मला? तू येडा बिडा काय रवायचं लाडू? कशाला आणलंय म्हणजे काहीतरी काम आहे म्हणून आणलंय मी तुला इथं. चमकी काय काम आहे? तुला म्हणत होतो ह्याला नको. आणलंय तर आणलंय, काय काम आहे ती सांग. अरे तुम्ही यायची इथं फिरायला, तू नाही विचारू. मग काय यार तिच्या घरची बी असतील. असू दे की, आपल्याला काय करायचं घरच्यांना? माझी बचवली आपल्याला, काय झालं? माल बचवल माल. ए नक्की का? अरे 2 वाजल्यापासून फोन केलाय तुम्ही मला, अजून याय ना, तीच वाट बघतोय. किती वाजले? 4 वाजल्यापासून. दिसते का कुठे? दिसते नाही ना दिसत अजून आलेली. वाय दम धरा, घाई करू नको, नाहीतर तुला मग. आपण जायचं का पळून? आपण पळून जायचं का? पळून वाट बघायला लावतोय, वाट 2 हा, वाजेपर्यंत वाईट वाट बघायला थांबा. लावतोय. तिला 5 मिनिटाची लागतात. तो ती कोण आहे ती? कोण दिसतंय ती? नाही तीच आहे. नाही नाही. आली आली, बबन लावतो आली. मी ती म्हणजे आखी गँगच घेऊन लपून बसून येईल.
मी बघत ठिकाण तुम्ही इकडे माझ्याकडे बघताय का? मला किराणा आणते का काय काय हे करा आणता गेलं तर काही कळतच नाही. दाखव की पोरीला. बघ किती भारी अगं बोल की. बोलते की तुम्ही बोलताय म्हणून मी सांगतो कसले सांग की त्यांना पॉईंट दाखव की चांगलं चांगलं. बोल की. काय कर माहितीये का असं कर बिंदास कर चल. आवाज आहे ना माझा आज जोराने कर ना. किती जोराने करू जमत बेपत नाही. मी आता जागेवर जाणार आहे. अरे नको नका काय येडं बिडे काय कर यार बघती इकडं. किती भारी आहे बघा ना. किती वेळ फिरवलं प्रिया गं इकडं गेलो तिकडं गेलो. अहो, किती दिवसात तुम्ही एकतर फिरायला आणताय म्हणता इकडे गेलो तिकडे गेलो. अगं हीच काहीच नाही आज लय लांब लांब फिरायचंय. अनु, तू काय इकडे तिकडे बघतीये? काय कुठे बघते मी? आम्ही फिरायला आणलंय तुझं लक्षात नाही का बघितलं का? हा बघते की हे. जायचं का आता? मला पण भूक लागली. चला काहीतरी खाऊ. काय सांगतो काय खायचं तुम्हाला? काय सांगतो ती खाणार. मी म्हणते खायचं राहू द्या का? आप्पा वाट बघत असतील घरी जाऊ आपण. चला काय राहू द्या घरी गेला अरे घरात कुणी आहे का नाही? भूक लागली का मरणाची. काय जे आहे ना कुठं बोंबलत फिरते ती. लगा तिकडं बी नाही कुणी. लगा आणि गेलेच कुठं. आयला काय बाकीचा विचार करत आहे की जरा. हा भूक लागली माणूस आले तर बोंबलत गेले ते कुठं एका ठिकाणी सुद्धा तपास नाही त्यांचा. बरं या घरी तुम्हाला जाऊ. घर सोडून जाता घरी लगा अक्कलच नाही लगा. कबूक आपलं बोलत नाही काय म्हणून काय नाही करायचं होईल. काय त्याला का अक्कल बिकल आहे का नाही. बघतोच तुमच्याकडं. बस खुश का आता? उद्यापासून शाळेत जायचं. हा. हो हो बाय. या. थांबा अजिबात घरात येऊ नका. बोंबलत फिरताय माझ्या पोटाचं घर. मी मरतो उपाशी तुम्ही फिरताय. काय चाललंय काय कुठपर्यंत गप बसू. जमणार नाही. एकदा सांगतो काय असेल ते व्यवस्थित करायचं. अहो आप्पा घरात तर पाऊल टाकू द्या. बघितलं का आप्पा किती वैतागल्यात. तरी मी तुम्हाला सांगत होते आपण आप्पांना घेऊन जाऊ. म्हणजे तुम्ही माझ्यावर सांगितलं जाणता का का? सगळं. म्हणजे तुझा रुसवा काढण्यासाठी मी तुम्हाला नेलं फिरायला आणि तू पण मलाच म्हणते का. अहो आप्पा मी ह्यांना सांगत होते की आप्पांना बी घेऊन जाऊ. हेच म्हणलं आप्पांना कशाला मध्येच का माझी असं काही माहिती? चुकी नाही. मी आत येऊन आम्ही बोलू का. आप्पा आम्ही दोघं येतो आतमध्ये. तुम्ही ते बघून घ्या. चल चल. काही काही येण्याचा बाजार आहे का. चला तुमच्या दोघीचं काय नाही. चला जेवणाची व्यवस्था कर बहीण माझी. हे तू अजिबात अहो मी काय केलं या. अजिबात यायचं नाही. अहो ह्यांना मी फिरायला नेलंय आणि माझी चुकी काय. ही म्हणली मला यायचं फिरायला म्हणून गेलो. काही सांगते मला खरं वाटत नाही. अजिबात यायचं नाही. विचारा बरं. काय विचारा. ए प्रिया विचारा की. विचारलंय अहो आप्पा मला आत येते की. अजिबात येऊ नका. आता काय झालं. रपटच पाडील एका. हो आप्पा काय येडगत करताय राव.
मीच येडा झालो काय? मग कोण येडे आहे? आम्ही येडे आहे का? मग कोण येडे? ती म्हणली म्हणून आम्ही गेलो फिरायला. अजिबात यायचं नाही, सांगितलंय ना. ए प्रिया, पुन्हा अजिबात मला असलं विचारा काय घरामध्ये तुम्ही. काय विचारा? यायचं नाही माझ्या घरात. मग तुमचं तुम्ही, मी चाललो हा? बाहेर. अजिबात पुन्हा घराचं नाव घेऊ घ्यायचं नाही, सांगितलं नाही म्हणजे